सगळे जेवढ्यांचे फोटो होते त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. एवढंच नाही तर मला माहिती होतं सगळ्यांवरचे माझ्यावर आरोप होती, म्हणून सुरुवातीपासून कोणाकोणाचे शोध घेतले आणि त्याचं CDRचं जो रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी चॅनलला देते. देवेंद्र फडणवीस एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सरप्राइझिंगली एकही कॉल नाही, अब्दुल सत्तार नाही, रामदास कदम नाही, योगेश कदम नाही, राधाकृष्ण विखे पाटील नाही, सुषमा अंधारे नाही, संजय राऊत नाही, बच्चू कडू नाही, राम कदम नाही, प्रसाद लाड नाही, चित्रा वाघ नाही, मोहित कंबोज नाही, प्रवीण दरेकर नाही, गिरीश महाजन नाही. हे सगळ्यांचे नंबर ज्यांचे शोधले, जे मिळाले नाहीत त्याला क्रॉस केलं आणि ज्यांचे मिळाले तेवढं मी माझ्या ऑडिओमध्ये बोलले. लगेच आपले उठून यायचं की याच्यात तो भाजपचं एकही नाहीये, याच्यात अमुक पक्षाचं एकही नाही, जो उठतो तो पक्ष वाटेल ते बोलतो. नॉनसेन्स. आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं. मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले. मागितले तुम्ही, मागणी केलीत त्यांच्या चौकशीची. काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध? खरातांविरुद्ध. मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमनियाबाई अमुक, दमनियाबाई तमुक, दमनियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमनियाबाई तुम्ही ते नाही केलं. खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा. आणि आता मला काही महत्वाची माहिती द्यायची आहे ती देऊ द्या, कारण ते खरात प्रकरणात सगळ्यात महत्वाची माहिती आहे. त्याच्याकडे 1 मिनिटात मी येते. ही ती महत्वाची माहिती आहे, ती मी 2 मिनिटात तुम्हाला देते. आत्ताच्या घटकेला मी जेव्हा शोधलं तेव्हा रुपाली चाकणकरांचे एवढे फोन कॉल्स आहेत, एवढे. काय करायचं, मी आणायची नाही माहिती. ही बघा, एवढे फोन कॉल्स हे रुपाली चाकणकरांचे आहेत, एवढे. सुनील तटकरेंचे सगळे डिटेल त्याच्यात समरीच अशी येते. अंधारेबाई ऐका, याच्यात ही समरी येते ना, ती टोटल कॉल एवढे, इनकमिंग एवढे, घेतलेले लॉंगेस्ट कॉल किती, ही सगळी माहिती डेट रेंज कधीपासून कधीपर्यंत आहे. कारण माझ्याकडे जे डिटेल्स आले होते ते 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 होते. त्याच्यातले हे एवढे कॉल आहेत. शिवसेनेचे शिंदे यांचे 17 कॉल आले. आता त्याच्यानंतर मला संजय शिरसाटांचे मिळाले, मिलिंद नार्वेकरांचे मिळाले. माझा ना महाराष्ट्र मीडियाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर मी ताबडतोब संजय शिरसाटांचे ज्या दिवशी ऑडिओ केला 3 तारखेला त्या संध्याकाळी मिळाले. त्या मिनिटाला मी त्या ग्रुपवर टाकलेली ती माहिती. संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर दोन्ही त्या दिवशी मिळाले. त्यानंतर